म्हाडाच्या 2000 घरांसाठी आतापर्यंत 73,000 अर्ज, 52,000 अर्जदारांनी भरली अनामत रक्कम. ठाणे शहरात रक्ताचा तुटवडा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचं नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन. रेल्वे सुरक्षा विभागानं पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली. रेल्वे ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्ही. कंत्राटी वीज कामगारांना दिलासा. एप्रिलपासून लागू होणार 19% वेतनवाढ. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला निवडणूक. 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर. शहरात जड वाहनांना बंदी.